एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा राडा झालेला आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक होती आणि याच बैठकीत तुफान गोंधळ झाल्याचंही सांगितलं जाते। सोलापूरमध्ये मराठा समाजाची बैठक होती आणि याच बैठकीत राडा झालेला आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो शाही हल्ला झाला होता त्याच शाही हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र याच बैठकीमध्ये तुफान गोंधळ झाल्याचं कळतंय। नेमकं कारण काय होतं हे अजूनही कळू शकलं नाहीये। मात्र काही मतमतांतर पाहायला मिळाली आणि त्याच नंतर या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं सांगितलं जाते। सोलापुरातली ही बैठक आणि याच बैठकीमध्ये मोठा राडा झालाय। मराठा समाजाकडून प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा निषेध केला जात होता। त्यांच्यावरती जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ एक बैठक आयोजित केली होती आणि त्याच बैठकीमध्ये तुफान गोंधळ झाल्याचं सांगितलं जातं। ही दृश्य आपण पाहतोय। मराठा समाजाच्या बैठकीमध्ये तुफान गोंधळ झालाय। सोलापुरामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सोलापुरातील मराठा समाजाची बैठक आणि याच बैठकीत राडा झालेला आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो शाही हल्ला झाला होता त्याच हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक होती आणि याच बैठकीमध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। बैठकीमध्ये तुफान गोंधळ झाल्याचं समोर येतंय। मराठा समाजाची बैठक आणि याच बैठकीमध्ये राडा झालाय। प्रवीण गायकवाड यांच्या वरती जो हल्ला झाला होता त्याच हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सूरज कसबे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। सूरज, मराठा समाजाची बैठक आणि त्यातच राडा, काय कारण आहे नेमकं प्रकरण असं झालेलं की प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो अक्कलकोटमध्ये हल्ला झाला त्या निमित्तानं सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जे आहे ती सोलापुरात आज बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये अनेक तालुक्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यांचं म्हणणं असं होतं की एक अक्कलकोट बंदचे हाक काहींनी दिली तर काहींनी सोलापूर बंदचे हाक दिले होते। अशातच एक तरुण मुलगा उठतो आणि ज्या वेळेस प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला, जन्मंजय राजे भोसले यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी जे प्रवीण गायकवाड येत होते आणि त्या मुलांनी जे आहे ते जन्मंजय राजे भोसले यांच्यावरती संशय व्यक्त केल्यानं अचानक या कार्यक्रमामध्ये जे सभेचं रूपांतर आहे ते हाणामारी झाला आणि एकंदरीत सर्व ठिकाणी गोंधळ उडालेला आहे। जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर पदाधिकारी जे आहेत ते आणखीन मीटिंग आणखीन एकदा भरवण्याचा प्रयत्न करतायत। ते सांगतायत की लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु जन्मंजय राजे भोसले यांच्या समर्थकांचा जी संख्याबळ होते ते मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यांनी जी आहे ती ज्या वेळेस जन्मंजय राजे भोसले यांच्या मुलावरती आरोप केले गेले की त्या युवकाचं भाषण जर तुम्ही पाहिलं तर त्या युवकानं असा आरोप केला की जन्मंजय राजे भोसले यांचा मुलगा जो आहे तो त्या शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या कानात काहीतरी सांगत होता। याचमुळे जे आहे या सभेचं रूपांतर जे आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं जी बैठक बोलवण्यात आली होती याचं रूपांतर हाणामारीत झालं। सौरभ, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात। आता सध्या नेमकी कशी परिस्थिती आहे? पोलिसांकडून हे सगळं वातावरण निवळण्यात आलंय का? ज्या वेळेस भाषणं चालू होती त्यावेळेस युनिफॉर्म मध्ये तरी कोणतेच पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते आणि झाल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी जे आहेत पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि पोलिसांच्या मार्फत जे आहे ती हे जे वातावरण आहे ते शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका व्यक्तीला जे आहे ती यात बेदम मारहाण झालेली आहे। जन्मंजय राजे भोसले यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडून जे आहेत त्यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्यामुळे असेल किंवा त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे जे आहेत ती मारहाण झालेली आणि याच सभेचं रूपांतर जे आहे एकंदरीत हाणामारीत झाल्याचं दिसून येते। सौरभ, ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्यांची प्रकृती कशी आहे अगदी थोडक्यात सांगाल? त्यांची प्रकृतीचा विचार करायचा म्हटलं तर की त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे। त्यांना पोलीस आता घेऊन गेलेले आहेत, परंतु समाज अक्कलकोटचे काही नागरिक असतील किंवा जन्मंजय राजे भोसले यांचे जे समर्थक असतील ते अद्याप खाली थांबून आहेत। त्यामुळे त्या ज्याला मारहाण झालेले त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण झालेले, लाथा असतील, बुक्क्या असतील अशा स्वरूपाची। निश्चितच सौरभ, आणि या बैठकीवरती देखील आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक होती आणि त्याच बैठकीत तुफान गोंधळ झाल्याचं कळतंय। सोलापुरामध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। हे दृश्य आपण बघत आहोत। एका व्यक्तीला तिथं मारहाण देखील झाल्याचं कळतंय। एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं आणि त्याच नंतर मतमतांतर झाल्यानंतर या बैठकीमध्ये तुफान गोंधळ झालेला आहे।
या संदर्भात स्वतः प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे आहेत, आपल्यासोबत बोलण्यासाठी फोन लाईनवरून जोडलेले आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय सोलापूरमध्ये खरं तर तुमच्यावरती जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक होती, मात्र याच बैठकीत राडा झाला. तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? हा राड्याबद्दल माझ्याकडे माहिती नाहीये, परंतु मी ज्या वेळेस परवा गेलो होतो तिथं जे आयोजक आहेत आणि ज्यांचा सत्कार होता जन्मेजयराजे भोसलेंचा, तो माझ्यावर बेतलेला प्रसंग जो आहे तो, आणि जन्मेजयराजे भोसले, डॉक्टर शेटे, आम्ही तिकडं कार्यक्रमाकडे निघालो होतो आणि माझ्यावर हा ऍक्च्युली शाईचा हल्ला नाही, हा जीव घेणा हल्ला आहे. त्याच्यानंतर माझ्यावरती वंगण तेल जे असतं खराब ते टाकलं होतं, तर मला काही सुधारलंच नाही. पण मग राजे सरळ स्टेजवर गेले, कार्यक्रम सुरू झाला. ज्यांनी आयोजन केलं होतं त्यांनी कुठलीही जबाबदारी पार पाडली नाही, बाबा आमचं काय झालंय काय नाही, आणि त्यांनी कार्यक्रम पूर्ण पार पाडला. नंतर आमचं पुढं काय हे काही कळालंच नाही ना. म्हणजे शेवटी आयोजकांनी बोलवलं आम्हाला, तर असं संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यात मी काय असं म्हणत नाही, पण संशयाचं वातावरण असं तयार झालंय की आयोजन करून जाणीवपूर्वक हा कट रचला का, अशी एक चर्चा सुरू झाली. तर त्याच्यातनं हे गैरसमज तयार झाले असं मला वाटतं. म्हणजे आयोजकांकडून पूर्ण आमच्याकडे झालेल्या या हल्ल्याचं दुर्लक्ष झालं असं समज आहे, आणि माझा अनुभव आहे तसा. निश्चितच प्रवीणजी, मात्र संशयाचं वातावरण नेमकं कोण निर्माण करतंय, काय वाटतंय तुम्हाला? नाही, काय झालं की तुम्हाला एखाद्या वेळेस लक्षात घ्या की त्यांचा सत्कार जर माझ्याच हस्ते होता, मग मी त्यातला प्रमुख होतो का नाही कार्यक्रमाचा, मग माझ्यावरच हल्ला झाल्यानंतर तरीही सभागृहातला कार्यक्रम चालू राहिला पूर्णपणे, आणि मी मात्र बाहेर माझ्यावर जे वंगण टाकलं होतं काळ त्यांनी पूर्ण भरलेलो आहे, आणि पर आमच्यावर हाणामारीचा प्रसंग आला. आता अशा वेळेस कार्यक्रम महत्वाचा का, आपण बोललेल्या पाहुण्याची जबाबदारी कोण घेणार, त्याचं काय आहे का नाही तुम्हाला काय. आणि तो कार्यक्रम पूर्ण संपसपर्यंत आम्ही तिथं होतो. नंतर पण कुठल्याही प्रकारच्या आयोजकांनी जबाबदारी स्वीकारून तक्रार द्यायला पाहिजे तिथं पोलीस चौकीमध्ये, किंवा आम्ही पाहुणे बोलवलो होतो, पण तेही झालेलं नाहीये. म्हणजे ज्यांच्यासाठी मी प्रेमाने विश्वासाने गेलो तर ते वातावरण आहे, आणि त्याच्यामुळं ते होणार. कारण काय होतंय की संशय असे, आता ते संशय मी आयोजकांना सांगितलं, जर तसं नसेल तर तुम्ही स्पष्टीकरण द्या, लिखित स्पष्टीकरण द्या किंवा हे झालेलं नाही. पण माझा अनुभव असा आहे की तुम्ही काहीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही. मला म्हणजे माझा अनुभव खराब आहे. म्हणजे आता जन्मेजय भोसलेंचा मुलगा अमोल भोसले यांनी सुद्धा काही दखल घेतली नाही. म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित झाला, म्हणजे त्यांचा सत्कार व्हायचा तो झाला, पण आम्ही तुम्हाला सत्कारसाठी पाहुणे पाहिजे, तुम्ही आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, अशी तिथली परिस्थिती होती. प्रवीणजी, मग आयोजक नेमके कोण आहेत? त्यांनी योग्य नियोजन नाही केलं असं म्हणायचंय का तुम्हाला? नाहीच केलं ना. मग जर केलं असतं तर पोलीस बंदोबस्त असता, किंवा तिथं जे काही पोलिसांना ऑलरेडी कळालेलं होतं, आयोजकांनाही माहिती असल्याचं मला कळालं की तशी चर्चा तिथं झाली होती, वातावरण आमच्या विरोधात होतं, पण आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचपर्यंत असा अनुभव नव्हता आमचा पूर्वी, आणि आम्ही ज्या लोकांनी आमच्या वंगण तेल टाकलं आणि हल्ला केला, आम्ही समजलो की ह्या आयोजकांची चुकीचे म्हणून तर त्यांच्या जवळ गेलो ना. असं आहे ना, आम्हाला गाफील ठेवलं असं आमचा अनुभव आहे. प्रवीणजी, आयोजक नेमकं कोण होतं, त्यांची नावं सांगाल का? आणि आयोजक आणि हल्लेखोरांचं संगनमत होतं का, काय म्हणायचंय नेमकं तुम्हाला? नेमकं काय झालंय की असं माझं काहीच दावा नाही की संगनमत होत. जी मी अनुभवलेली परिस्थिती सांगते. सकल मराठा समाजाच्या वतीने, आणि तिथे एक शिक्षण संस्था आहे जुनी, त्यांच्या वतीने जन्मेजयराजे भोसलेंचा सत्कार होता. आता सत्काराचा कार्यक्रम पूर्ण कुठलाही व्यत्यय न येता चालू झाला आणि संपला. त्या सत्काराला आम्ही बरोबर जातोय, ज्यांचा सत्कार माझ्या असते ते, आणि आम्ही बरोबर जातोय. माझ्यावर हल्ला होतोय, माझ्यावर तशा प्रकारचा जीव घेणं हल्ला होतोय, मग तिथं कुठलाही निषेधही झालेला नाहीये. म्हणजे कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित पार पडलेला, तिथं कुठला निषेध झालेला नाहीये, कुठली तक्रार नोंदवली गेलेली नाहीये. तर याच्यामुळे जो संशय तयार झालाय, जो मीडियामधून चर्चा सुरू झाली, त्यातनं हे घडलेलं आहे. हा गैरसमज आपापसात बसून मिटवला पाहिजे. आयोजक नेमका कोण आहे आणि संस्था कोणती होती, काय नेमके आयोजकांची नावं आहेत प्रवीणजी? माझ्याकडे आता नेमकं सांगायचं तर माझ्या मोबाईल मध्ये ती पत्रिका आहे, पण तिथे एक शिक्षण संस्था आहे जुनी,
आणि सकल मराठा समाज असं ते आयोजकांचं होतं. नक्की आता मला नाव आठवत नाहीये. बरं प्रवीणजी, सोलापुरात आपण बघतोय मराठा समाजाच्या बैठकीत हा राडा झालाय. मग या राड्यातल्या ज्या तरुणांनी खरं तर इथं गोंधळ घातलाय त्यातल्या कोणात तुम्ही ओळखता का? तुमच्यापर्यंत त्यातली काही माहिती पोहोचली आहे का? नाही, माझ्याकडे काही माहिती नाही कुणी राडा घातला. आता हे माझ्याकडे पत्रिका आहे आता दुसऱ्या मोबाईल मध्ये. ते कसं झालेलं आहे की ही जी एक शिक्षण संस्था आहे ती श्री फतेसिंग शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार जन्मजय राजे विजयसिंह राजे भोसले महाराज आणि शुभ हस्ते प्रवीण गायकवाड आणि श्रीकांत शेटे हे शिवचरित्रकार आहेत. असं तो कार्यक्रमाचं स्वरूप होता. आता जर आमच्यावर हल्ला झाला तर कार्यक्रम किमान थांबवला पाहिजे, त्याला कुठलं तरी काही शिस्त पाळली पाहिजे किंवा आमच्यावर हल्ला झाला तर आम्हाला लागले का काय, आमच्या अंगावर सगळं वंगण पडलेले आणि आम्ही आमची स्वतःची धावपळ. ही परिस्थिती तिथं ज्यांनी बघितली त्यांना असं वाटतंय किंवा टीव्हीवर बघितली त्यांना असं वाटतं की जे नियोजन केलं गेलं होतं, आयोजन केलं होतं त्याच्याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाले, बाकी काही नाही. निश्चितच तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे प्रवीणजी, आणि तुमच्यावरती हल्ला करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल हीच आपण अपेक्षा करूयात. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत राडा झाला. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक होती आणि याच बैठकीमध्ये मतमतांतर झाले आणि त्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो.